राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज कर्जमाफी, ओला दुष्काळ या संदर्भामध्ये चर्चा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे। पावसामुळे लाखो एकर पिकांचं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं। राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे, कारण की कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात घेतला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी होणार आहे। या संबंधीचं मोठी यादी सुद्धा राज्य शासनाने जाहीर केलेली आहे। यात तुमचाही जिल्हा असू शकतो, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। कोणकोणत्या जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे सर्व काही सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, राज्यभरातील शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। बघा, काल मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना असो किंवा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनाकडून केला जात आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्य शासनामार्फत कर्जमाफीचा मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देऊन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। बघा, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केलेला आहे। यामार्फत मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। झाल्यामुळे शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतित होते, पण चिंता मिटली। बघा, शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी तर झालेलीच आहे। म्हणजे आजपासून तो निर्णय घेऊन GR निर्गमित करून राज्य शासनामार्फत मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे व पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करायला सुरुवात झाली आहे। सर्वात प्रथम 16 जिल्ह्यांची यादी आहे। बघा, यात 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये कोणकोणता जिल्हा आहे यात तुमच्या जिल्ह्याचे नाव असू शकतं। यादी 16 जिल्ह्याची जाहीर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, 16 जिल्ह्यात सरसकट कर्जमाफी होणार आहे। म्हणजे बाकीच्या जिल्ह्याची यादी सुद्धा उद्यापासून निर्गमित होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अद्यापही राज्य शासनामार्फत त्या जिल्ह्यांबद्दल अपडेट आलेलं आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यात तुमचाही जिल्हा असू शकतो, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, यात सर्वात प्रथम बीड जिल्हा आहे। बघा, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे कर्जमाफी झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रक्कम तर जमा होणार आहे, त्यामार्फत आर्थिक दिलासा देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे व नुकसान भरपाई। बघा, नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन राज्य शासनाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे बघा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, बघू शकता शेतकरी मित्रांनो, यात तिन्ही आहेत। म्हणजे काल मंत्रिमंडळ बैठकीत 3 जणांनी मिळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघा, गेवराई असेल, गेवराई येथे आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचाही प्रयत्न राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे। कर्जमाफीचाही निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणार आहेत। बघा, आजपासून हा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। बघा, कर्जमाफी ही 2 लाखापर्यंत होणार आहे। म्हणजे सरसकट कर्जमाफी होणार नाही। म्हणजे काही शेतकऱ्यांचं 5 लाख असेल, काही शेतकऱ्यांचं 10 लाख कर्ज असेल, तर अशा शेतकऱ्यांना फक्त 2 लाख म्हणजेच 8 लाख माफ होणार नाहीत, फक्त 2 लाख हे कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमचं 2 लाखापर्यंतचं कर्ज हे माफ होणार आहे। बघा, यामार्फत शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केले गेलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणता जिल्हा आहे तुमचा कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। त्याचप्रमाणे 2 नंबरला राहतो जालना जिल्हा। बघा, जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही आजपासून वितरित होणार आहे। त्याचप्रमाणे कर्जमाफीचंही महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। बघा, यामध्ये बहुतांश भागात बघा, घनसावंगी असेल, येथे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे अंबड असेल, अंबडमधील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। बघा, व छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश म्हणजे जालन्यामध्ये 100% तर कर्जमाफी होणार आहेत। म्हणजे 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहेत। यात काही शेतकऱ्यांचं कर्ज वाढीव असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। ज्या शेतकऱ्यांचं वाढीव कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले आहे। म्हणजे पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं 10 लाख असेल
अशा शेतकऱ्यांचं फक्त 2 लाख ही कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं 50,000 असेल त्यांचं सरसकट कर्ज माफ होणार आहे. म्हणजे जर 2 लाखाच्या आतमध्ये जर तुमचं कर्ज असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आहे. आणि जर 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांचं फक्त आणि फक्त 2 लाख इतकंच कर्ज माफ होणार आहे. बघा त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. बघा यामध्ये वैजापूर असेल, बघा वैजापूर मधील बहुतांश शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे. बघा याचप्रमाणे फुलंब्री असेल, फुलंब्रीमधील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे सिल्लोड असेल, येथील बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो सरसकट शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. बघा त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातही बघा धाराशिवमध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या जे कर्ज आहे जे तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले आहे ते बँकेचं कर्ज फक्त 2 लाखापर्यंत माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा त्याचप्रमाणे भूम असेल, परांडा असेल येथील बहुतांश शेतकऱ्यांचं बघा अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे बघा नांदेडमधील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. नांदेडमधील बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागलेला आहे. त्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नांदेडमधील असेल बहुतांश म्हणजे जर यात सर्वात प्रथम बीड जिल्हा आपण सांगितलेला आहे. बघा त्याचप्रमाणे जालना, बघा जालना ज्या ज्या जिल्ह्यांचे आपण नाव घेतो आहे त्या जिल्ह्यांचं आता कर्जमाफी होणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यांचे आपण नाव घेत आहोत अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर म्हटली तरी काहीच हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती जी म्हणजे पीक विम्याची रक्कम तर जमा होणारच आहे, त्याचप्रमाणे कर्जमाफीची रक्कम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक हा राज्य शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो अतोनात नुकसान झालेल्यामुळे 2025मध्ये अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, शेतकऱ्यांचं मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. त्याचप्रमाणे बघा जालना, तसेच छत्रपती संभाजीनगर, बघा त्याचप्रमाणे धाराशिव, बघा नांदेड असेल, जळगाव, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्यांची यादी नाव घेत आहोत त्या जिल्ह्यांमध्ये सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. बघा त्याचप्रमाणे धुळे असेल, बघा त्याचप्रमाणे बुलढाणा, बघा त्याचप्रमाणे यवतमाळ, यात विदर्भातही बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. बघा त्याचप्रमाणे पुणे, सातारा, सोलापूर, बघा सोलापूरमध्ये फार पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा निर्णय देण्याचा म्हणजे आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेला आहे. बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्व म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये व ज्या ज्या महसूल मंडळ व तालुक्यासहित जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटत आहोत अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.